महापौर साहेब, आमच्या प्रभागात पाण्याचा प्रश्न हा अत्यंत गंभीर आहे आणि आज आयुक्त साहेब अशी परिस्थिती, काल आम्ही बऱ्याच ठिकाणी फिरलो, अशी परिस्थिती आहे, महिला बहिणी आमच्या जो रस्ता आहे तो खोदतात, तो रस्ता खोदून त्याच्यात हंडा ठेवतात आणि तरी पण खालच्या सगळ्या ग्राउंड लेवलला पाणी येत नाही. एवढा गंभीर प्रश्न आहे. ह्याच्यात काय राजकारण होतंय का हे आम्हाला माहित नाही, कारण आम्हाला काही अधिकाऱ्यांना पण शंका आहे की ह्याच्यामध्ये काय राजकारण होतंय का, कुठं वॉल फिरवला जातोय, आमच्या भागात पाणी देत नाही, अशा काही गोष्टी होतात का, ह्याच्यावरती तुम्ही लक्ष घाला. आणि आमचे मार्गदर्शक राहुल दादा मगाशी म्हटले संतपीठ महेशदादांनी केलं, नक्कीच आम्हाला मान्य आहे. दादा तुम्ही आणि काका हे अतिशय जवळचे मित्र आहे. आज माझे वडील तर नाहीत, स्वर्गीय दत्त काका साने हयात नाही, पण माझी अशी अपेक्षा आहे दादा की संतपीठ संकल्पना ही काकांची होती आणि त्याच्यानंतर महेशदादांनी ते पुढं चालवलं आणि हे आम्ही मान्य करतो. आमच्या धमक आहे, माझ्या धमक आहे, मी हे मान्य करतो. पण दादा मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही हा विषय परत सांगावा आणि त्याच्यामध्ये काकांचं नाव पण घ्यावं, ही मी विनंती करतो. आणि दादा तुम्हाला माहिती तुमची मैत्री कशी होती, आपल्या चिखली गावाला अभिमान होता की महापौर आणि विरोधी पक्ष नेते एकाच गावाचे झाले होते आणि तुम्ही चांगले मिळून मिसळून राहायचे. म्हणून मी दादा तुम्हाला विनंती करतो की तो माणूस हयात नाही, पण त्यांना विसर पडावा असं आपण करू नका. तेव्हा की दादा तुम्हाला विनंती करतो की तो विषय तुम्ही परत बोला. मला बोलायला दिलं महापौर साहेब, मी आभार मानतो. सन्माननीय महापौर, सन्माननीय आयुक्त, सभागृह, पत्रकार बंधू आणि स्वर्गीय दत्तकाका साने यांचे चिरंजीव आणि पहिल्यांदा सभागृहामध्ये आलेले आहेत. काकांची माझी मैत्री आणि काकांचं आणि या सभागृहाचं नातं हे संपूर्ण पिंपरी चिंचवड शहराला माहिती आहे आणि म्हणून अनेक वेळा अनेक कामांसाठी काकांनी म्हणजे बऱ्याच वेळा लोकांना आव्हान देखील करायचे की शास्त्रीय रद्द झाल्याशिवाय वाढदिवस वगैरे करणार नाही असेल. अनेक वेळा चिखली गावासाठी देखील काकांचं योगदान राहिलं. काका या सभागृहामध्ये विरोधी पक्ष नेते देखील होते आणि मी देखील त्यावेळी महापौर होतो आणि त्यामुळे एकाच गावामध्ये आम्ही महापौर आणि विरोधी पक्ष नेते दोघं देखील होतो. तर ते संतपीठचा जो विषय आहे, यशनी या ठिकाणी सांगितलं की काका आता हयात नाही, परंतु काकांचं त्या ठिकाणी योगदान आहे. तर काका त्या प्रभागाचे नगरसेवक होते आणि दादांबरोबरच तेव्हा ते होते. त्यामुळं दादा, काका आणि उपायुक्त तानाजी शिंदे यांच्या संकल्पनेतून झालेलं संतपीठ, त्यामुळे त्यामध्ये काकांचं देखील योगदान यश नक्कीच आहे. आणि यश तुझ्या बरोबर आम्ही आहे, तू काळजी करू नको, तुझ्या नावाप्रमाणे तुझ्या प्रभागात चांगली काम होईल असं आम्ही काम करू, टेन्शन घेऊ नको. धन्यवाद. आलं सभेत आलं इकडे.